हॅलो, तर कसे आहेत सगळे? आता आपण आपल्या थर्ड लेक्चरकडे वळूया. बट बिफोर गोइंग टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट, दॅट इज स्टेप्स ऑफ टिश्यू कल्चर. आपण काल मायक्रो प्रोपगेशनबद्दल बघितलं होतं. मायक्रो प्रोपगेशन हे टिश्यू कल्चरचं मोस्ट अडॅप्टेड मेथड आहे इंडियामध्ये टू प्रोड्यूस हायर नंबर ऑफ क्रॉप्स, राईट? कारण की कमी टाईममध्ये जास्तीत जास्त लोक आपल्याला काही क्रॉप प्रोडक्शन करायचं होतं, तर ती मेथड आहे मायक्रो प्रोपगेशन. तर त्याचे बेनिफिट्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत, बिकॉज दिस कुड कम फॉर युअर बोर्ड एक्झाम्स. बोर्ड एक्झामसाठी वन ऑफ द फेवरेट क्वेश्चन्स बनतो, दॅट इज ॲडव्हान्टेजेस ऑफ मायक्रो प्रोपगेशन. ओके, सो बघूया काय म्हणतात. सो ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत. पहिलं, इट हेल्प्स इन रॅपिड मल्टिप्लिकेशन. नक्कीच कमी टाईममध्ये जास्तीत जास्त आपण क्रॉप्स बनवू शकतो थ्रू मायक्रो प्रोपगेशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे, लार्ज नंबर ऑफ प्लांटलेट्स आर ऑब्टेन्ड विदिन अ शॉर्ट पिरियड. आता कसं, तर काल मी तुम्हाला शिकवलं होतं बघा. आपण सगळ्यात पहिलं काय करतो, एक मीडियम घेतो, त्याच्यावरती एक एक्सप्लांट, आपण लेट्स एक सेल घेतला. काय घेतला? सेल. हा सेल आपण काय करतो, त्याच्यामध्ये ऑक्सिन आणि सायटोकिनिनचा रेशो इक्वल टाकतो आणि त्याच्यामध्ये ॲजिटेशन करतो, कारण की सस्पेन्शन कल्चर आपल्याला करायचं आहे. कॅलस कल्चरमध्ये एकच सेल बोलस बनवतो, पण सस्पेन्शन कल्चरमध्ये काय होतं, कंटिन्युअसली ते एरेशन आणि ॲजिटेशन चालू असल्यामुळे वेगवेगळे सेल्स तयार झाले, सेपरेट झाले ते सेल्स. ठीक आहे. आता ह्या प्रत्येक सेलला आपण वेगवेगळ्या मीडियमवरती शिफ्ट करणार. ठीक आहे. वेगवेगळ्या मीडियमवरती आपण शिफ्ट केलं. शिफ्ट केल्यानंतर इथे आपण ऑक्सिनचं पहिलं काय करणार, जास्त रेशो ठेवणार. आता ऑक्सिन कॉजेस रायझोजेनेसिस आणि सायटोकिनिन कॉजेस कॉलोजेनेसिस. कॉलोजेनेसिस म्हणजे शूट फॉर्मेशन आणि रायझोजेनेसिस म्हणजे रूट फॉर्मेशन. ठीक आहे. सो जेव्हा आपण ऑक्सिन जास्त ठेवला तर तिथे तुम्हाला काय पाहायला मिळतील, एक मास ऑफ बोलस आहे आणि त्याच्यामध्ये रूट तयार झाले. ठीक आहे. मग नेक्स्ट आपण काय करणार, ॲज आय सेड, सायटोकिनिन जास्त ठेवायचं ॲज कम्पेअर टू ऑक्सिन. मग तिथे तुम्हाला कॉलोजेनेसिस पाहायला मिळेल. तो शूट सिस्टम फॉर्म. तर छोटे छोटे आता काय तयार झाले, छोटे छोटे प्लांट्स, आणि छोट्या छोट्या प्लांट्सला आपण म्हणतो प्लांटलेट्स. काय म्हणलो? प्लांटलेट्स. तर प्लांटलेट्स तयार झाले. सो डेफिनेटली लार्ज नंबर ऑफ प्लांटलेट्स आर ऑब्टेन्ड विदिन अ शॉर्ट पिरियड इन अ स्मॉल स्पेस. हे सगळं आपण एका लॅबमध्ये करतोय. स्मॉल स्पेसमध्ये आपल्याला काय झालं, लार्ज नंबर ऑफ प्लांटलेट्स आपण क्रिएट करू शकलो. नेक्स्ट, प्लांट्स आर ऑब्टेन्ड थ्रू आउट द इयर. आता बरेच असे सीजनल प्लांट्स असतात, त्यांना ते स्पेसिफिक टेम्परेचर लागतं, ह्युमिडिटी लागते. आता ते थ्रू आउट इयर ग्रो होऊ शकत नाही. जे काही स्पेसिफिक प्लांट्स असतात जे सीजनली ग्रो होतात, सो ते प्लांट्स आपण मायक्रो प्रोपगेशननं वर्षाच्या कुठल्याही वेळेस तयार करू शकतो. सो अनदर बेनिफिट. सो प्लांट्स आर ऑब्टेन्ड थ्रू आउट द इयर अंडर कंट्रोल कंडिशन्स इंडिपेंडेंट ऑफ सीझन. ॲज आय सेड, का हे कुठं अप्लाय करायचं, सीजनल प्लांट्सला. कुठे अप्लाय करायचं, सीजनल प्लांट्सला, कारण की सीजनल प्लांट्स काही स्पेसिफिक सीझनमध्येच ग्रो करतात, तर त्यांना आपण थ्रू आउट इयर ग्रो करू शकतो. नेक्स्ट, पुढं आता हा जो सेल आपण ज्या प्लांटमधनं घेतला होता, त्या प्लांटला आपण एक्स प्लांट म्हणूया. तर तो प्लांट आपला खूप छान कॅरेक्टर्स कॅरी करतो, म्हणजे सुपिरियर कॅरेक्टर्स कॅरी करतोय. काय कॅरी करतोय? सुपिरियर कॅरेक्टर्स. पण आता तुम्ही विचार करा, त्या सुपिरियर कॅरेक्टरवाल्या एक्सप्लांटनं जर सेक्शुअल रिप्रोडक्शन केलं तर कॅरेक्टर सेग्रिगेट होणार. मेंडलनं सांगितलं कॅरेक्टर सेग्रिगेट होऊ शकतात जर ते होमोझायगस कंडिशनमध्ये नसतील, किंवा अनवॉन्टेड कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस होतील नेक्स्ट जनरेशनमध्ये. तर तसं होऊ नये. सो म्हणून आपल्याला हे टिश्यू कल्चरचं मायक्रो प्रोपगेशन मेथड आपल्याला काय करून देते, ए सेक्शुअली जेनेटिकली सिमिलर. तो जेनेटिकली सिमिलर क्रॉप देणार आहे. सगळे काय देणार आहे, सिमिलर क्रॉप्स मिळतील, जे पॅरेंट क्रॉपला एकदम आहे तसे सिमिलर असणार आहेत. आणि जर बेटर असतील, सुपिरियर कॅरेक्टर्स कॅरी करत होता, याचा अर्थ मग तर उलट बरं झालं ना, जेनेटिकली सिमिलर क्रॉप भेटला. पुढं आता जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स or clones are produced by this method. Therefore, desirable characters and desired sex of the superior variety are kept constant. Next, rare plants and endangered species. Endangered species म्हणजे on the verge of extinction. Verge of extinction. ह्या क्रॉप्सला आपण ह्या मेथडनं काय करू शकतो, खूप जास्त प्रमाणात प्रोड्यूस करून एक्सटिंक्शन पासून त्यांना प्रिव्हेंट करू शकतो.
So the rare plants and endangered species are multiplied by this method and such plants are saved. So definitely benefit तर आहेच, definitely benefit तर आहेच. चलो पुढं. आता नेक्स्ट आपल्याला ह्याच्यामध्ये डिस्कस करायचे टिश्यू कल्चरची पूर्ण फ्लो चार्टमध्ये मेथड्स. हे आपल्या टेक्स्टबुक स्टेट बोर्ड टेक्स्टबुक मधला चार्ट आहे. आपल्याला टिश्यू कल्चरचं जर विचारलं त्यांनी टेक्निक कशी परफॉर्म करतात तर तुम्हाला हा चार्ट पिन पॉईंट पाठ पाहिजे. ठीक आहे, पण आपण त्याला थोडंसं डायग्रामॅटिकली काही हेल्प करून आपल्याला मेमराईज करता येईल का, आपण त्याच्यावरती फोकस करू. ठीक आहे, पण माहिती तर हे चार्टच पाठ पाहिजे टिश्यू कल्चरसाठी. सो लेट्स सी. सो क्लिनिंग ऑफ ग्लासवेअर्स पहिलं एसेप्टिक कंडिशन्स बनवा म्हटले होते ना, आठवतंय का एसेप्टिक कंडिशन्स. एसेप्टिक कंडिशन्स का, तर दुसरा कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या त्या मीडियममध्ये ग्रो नको व्हायला. सो त्याकरिता आपल्याला काय करायला लागणार आहे, एसेप्टिक कंडिशन्स ठेवायच्या. सो क्लिनिंग ऑफ ग्लासवेअर, स्टेरलायझेशन ऑफ ग्लासवेअर अँड इन्स्ट्रुमेंट्स इन अँड ओव्हन ऑर ऑटोक्लेव्ह. हे सगळ्यांना ग्लासवेअरला स्टेरलाइज आपण कशामध्ये करतो, ऑटोक्लेव्हमध्ये. त्याच्यासाठी आपल्याला टेम्परेचर आणि प्रेशरबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या बुकमध्ये. नेक्स्ट सिलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडियम. आता न्यूट्रिएंट मीडियम सिलेक्ट करायचा, तर आपल्याला आठवतं आहे का सगळ्यात बेस्ट मीडियम इज MS मीडियम, मुराशिग अँड स्कूग मीडियम. तो पहिली कंडिशन एसेप्टिक बद्दल होती, दुसरं होतं आपलं मुराशिग अँड स्कूग मीडियम बनवून ठेवायचा. ठीक आहे, इज विथ नोन कॉन्सन्ट्रेशन अँड प्रपोर्शन ऑफ डिफरंट कंपोनेंट्स. का, तर त्याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रिएंट्स ॲड करायला लागतात, एनर्जी ॲड करा, एनर्जीसाठी शुगर ॲड करायला लागतो, प्रोटीन्स अमायनो ॲसिड्स ॲड करायला लागतील, व्हायटमिन्स ॲड करायला लागतील, एलिमेंट्स वेगवेगळे ॲड करायला लागतील. का, तर ते जो आणि फर्दर प्लांट हॉर्मोन्स ऑक्सिन सायटोकिनिन सारखे हॉर्मोन्स आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायला लागतात. सो हे सगळं केल्याशिवाय तुमच्या क्रॉपला ग्रोथच मिळणार नाही आहे. सो ते एक मस्ट आहे. नेक्स्ट स्टरलायझेशन ऑफ द मीडियम. मग त्या मीडियमला आपल्याला स्टरलाइज करून ठेवावं लागतं, नाहीतर त्या MS मीडियममध्ये पहिलाच मायक्रोब होता, आपण वरती ते एक्स प्लांटचा सेल टाकलं, माहिती पडलं की बॅक्टेरिया ग्रो झाला आणि प्लांटच ग्रो नाही झाला. फर्दर त्या बॅक्टेरियाने आपल्या प्लांटला प्लांट सेलला इन्फेक्ट करून मारून टाकलं तर लॉस. सो ते होऊ नये म्हणून आपल्याला मीडियम तयार केलं की पहिलं काय करायचं आहे, त्याला ऑटोक्लेव्ह करून घ्यायचं आहे. आणि ते ऑटोक्लेव्ह करण्यासाठी 20 मिनिटासाठी आपल्याला 15 LB/स्क्वेअर इंचच्या प्रेशरमध्ये त्याला ठेवायचं असतं. ठीक आहे ना. मग प्रिपरेशन. सो पहिली स्टेप काय होती बघा, एसेप्टिक ग्लासवेअर. पहिली स्टेप काय, एसेप्टिक ग्लासवेअर. ठीक आहे, मग ग्लासवेअरला ऑटोक्लेव्हमध्ये ठेवायचं. नेक्स्ट सेकंड स्टेपमध्ये म्हणतात त्या ग्लासवेअरमध्ये आपल्याला MS मीडियम प्रिपेअर करायचा. MS मीडियम प्रिपेअर करा. मग MS मीडियम प्रिपेअर केल्यानंतर MS मीडियमला थर्ड स्टेपमध्ये सांगतात की MS मीडियमला ऑटोक्लेव्ह करा. आणि ते ऑटोक्लेव्ह करत असताना प्रेशर त्यांनी खूप स्पेसिफाय केला आहे, 15 LB/स्क्वेअर इंच. त्या प्रेशरमध्ये ऑटोक्लेव्ह करायचा MS मीडियमला. का, तर मीडियममध्ये पहिलं ग्लासवेअर क्लीन केला, मग त्यात मीडियम बनवला, मीडियमला क्लीन करा. आता नेक्स्ट पुढं प्रिपरेशन ऑफ प्लांट मटेरियल. मग कोणत्या प्लांटच्या आपल्याला कॉपीज बनवायचे, तो प्लांट डिसाईड करायचा ना, त्याचे सेल्स घ्यायचे आपल्याला. बघा मग प्रिपरेशन ऑफ प्लांट मटेरियल इन्क्लूड्स आयसोलेशन ऑफ एक्स प्लांट फॉलोड बाय सरफेस स्टेरलायझेशन अँड रिन्सिंग विथ वॉटर. ठीक आहे, आणि एक्स प्लांट इज ऑब्टेन फ्रॉम ग्रोईंग स्टॉक प्लांट. सो फोर्थ स्टेप आपल्याला सांगताय प्रिपरेशन ऑफ एक्स प्लांट. ठीक आहे, आणि त्याला आपण दोन गोष्टी करणार, स्टेरलाइज करणार, पण तो सेल मेला नाही पाहिजे. मग स्टेरलाइज कसं करतो आपण, बाय सरफेस स्टेरलायझेशन. त्या सेल्सला आपण अवतीभोवतीने क्लीन करणार, स्टेरलायझेशन, आणि सोबतच पाण्याने त्याला धुवायचं, रिन्सिंग विथ वॉटर. फोर्थ स्टेप झाली. फिफ्थ स्टेप बघा, इनॉक्युलेशन ऑफ म्हणजे ॲड करणे. इनॉक्युलेशन ऑफ द एक्स प्लांट इन द कल्चर फ्लास्क कंटेनिंग स्टेरलाइज न्यूट्रिएंट मीडियम. इनॉक्युलेशन डन इन द लॅमिनार एअर फ्लो कॅबिनेट युनिट. मग त्यांचं म्हणणं काय, एक असा एक लॅमिनार एअर फ्लोवाला, लॅमिनार एअर फ्लो म्हणजे एअर अशी एकदम सिंगल लेअरमध्ये मूव्ह करते. तर त्याच्यामध्ये ते न्यूट्रिएंट मीडियम ठेवलं, आणि तो जो एक्स प्लांटचा आपला सेल होता, लेट्स से हा तो सेल आहे, तो आपण घेतला ॲज अन एक्स प्लांट, त्याला एकदम परफेक्टली ह्याच्यावरती सेटल डाऊन केला. कशावरती, आपल्या न्यूट्रिएंट मीडियमवरती. तो MS मीडियम होता हा, आणि हा एक सेटअप आहे ज्याला म्हटले ते लॅमिनार एअर फ्लो, काय म्हटले, लॅमिनार एअर फ्लो कॅबिनेट युनिट. ठीक आहे, ही झाली फिफ्थ स्टेप. सिक्स स्टेपमध्ये काय करतोय, ह्याला इनॉक्युलेशन म्हणतात, इनॉक्युलम.
इनॉक्युलेशन म्हणजे त्याला त्या मीडियममध्ये ॲड करणे. ठीक आहे. नेक्स्ट, इन्क्युबेशन ऑफ द इनॉक्युलेटेड एक्सप्लांट. हिअर सेल्स ऑफ एक्सप्लांट ग्रो, प्रोलिफरेट, मग इथं ग्रो प्रोलिफरेट टू फॉर्म अ कॅलस विदिन 2 to 3 weeks. मग नेक्स्ट काय झालं, 6 स्टेपमध्ये बघा बरं काय सांगतात. त्याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ मिळणार आणि ते आपला जो एक्सप्लांटचे सेल्स आहेत ते असा डिवाइड करून एक मास ऑफ सेल झाला. ह्या मास ऑफ सेलला आपण म्हणतो कॅलस. काय म्हणलं, कॅलस. किती दिवस लागले, 2 to 3 weeks. मग त्याला ग्रो करू दिलं ना, त्यालाच म्हणतील इन्क्युबेशन. काय म्हणतील, इन्क्युबेशन. पुढं आता सब कल्चरिंग ऑफ द कॅलस. इफ callus is maintained for long period, callus is divided into 3 segments and then transferred to fresh culture mediums. मग ते म्हटलेत की आता आपण किती दिवस थांबायचं म्हटलं, फॉर लाईक अ लॉंगर पिरियड. सो त्याच्यामध्ये मग आपल्याला एकापेक्षा जास्त कल्चर बनू शकतात. मग 3-4 सेगमेंट्समध्ये आपण ते कॅलस काय केला, सेपरेट आउट करून घेतला आणि त्यांच्यावरती सेपरेटली कॅलस तयार झाले. काय झाले, सेपरेटली कॅलस तयार झाले. ठीक आहे, दॅट इज आवर 7th स्टेप. काय तो 7th स्टेप. नेक्स्ट पुढं होणार ऑर्गॅनोजेनेसिस. ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे रूट फॉर्मेशन आणि शूट फॉर्मेशन. आता त्यासाठी आपल्याला काय करायचं, 8 स्टेपमध्ये ऑक्झिन अँड सायटोकिनिन इनफ ॲड करायचं आहे वेगवेगळ्या रेशियोजमध्ये. विथ ऑक्झिन अँड सायटोकिनिन, सॉरी सायटोकायनेसिस लिहिलं मी. सायटोकिनिन विथ डिफरंट रेशियोज. इक्वल रेशियो टाकलं तर कॅलस होतो ना, मग एकदा ऑक्सिजन जास्त ठेवायचं आणि एकदा सायटोकिनिन जास्त ठेवायचा. मग इव्हेंच्युअली काय होणार, इथे आपल्याकडे तयार होतील प्लांटलेट्स. काय तयार होणार, 9 स्टेपला बघा, प्लांटलेट फॉर्मेशन होणार. काय होणार आहे, प्लांटलेट फॉर्मेशन. तर बघा, हार्डनिंग, प्लांटलेट्स आर ट्रान्सफर्ड टू पॉलिथिन बॅग्स कंटेनिंग स्टेरलाइज सॉइल. मग त्यांना आपण प्लांटलेट फॉर्मेशन झाल्यानंतर त्यांना आपल्याला कशामध्ये ट्रान्सफर करायचं आहे, 10 स्टेप ही आहे आपली, की त्याला स्टेरलाइज सॉइलमध्ये ट्रान्सफर करायचं. तिथं ऑर्गॅनिझम नसावेत, विथ लो लाईट अँड हाय ह्युमिड कंडिशन, म्हणजे तिथं मॉइश्चर खूप पाहिजे, सो दॅट ते प्लांटलेट थोडासा मोठा प्लांट ग्रो होऊन करेल. आणि शेवटी 11 स्टेप काय आहे आपले, ट्रान्सफर इट टू द फील्ड. पण सगळ्यात मेजर तुमचे 9 स्टेप्स हे आहेत. 10वा स्टेप एवढाच आहे की प्लास्टिक बॅगमध्ये, प्लास्टिक बॅग विथ सॉइल, पण तो पण कसा, स्टेराइल सॉइल. स्टेराइल सॉइलमध्ये आपण त्याला काय करायचं, ट्रान्सफर करायचं. काय करायचं, ट्रान्सफर. क्लिअर आहे. तो हे आपले टिश्यू कल्चरचे स्टेप्स आहेत जे तुम्हाला आलेच पाहिजे. फाईन. चलो नेक्स्ट. आता आपण बोलणार आहे सिंगल सेल प्रोटीन. आता हे खूप युनिक आहे आणि ह्याचं सिग्निफिकन्स वर्ल्ड वॉरमध्ये पाहायला मिळालं की ते सोल्जर जे होते वर्ल्ड वॉरमधले, त्यांनी ह्याला प्रिफर केलं, ऑर्गॅनिझम्सला प्रिफर केलं. जेव्हा ते वॉरमध्ये आउटस्कर्ट्समध्ये एक अननोन एरियामध्ये जगतायत, जिथं काही जेवण नाही काही नाही, तर तिथं त्यांनी ह्या ऑर्गॅनिझम्सला ग्रो केलेले एक लॉट घेऊन गेलते, गाळ घेऊन गेलते, ड्राईड फॉर्ममध्ये होते आणि भूक लागली की त्यांनी ते ऑर्गॅनिझम्सच खाल्ले. तुम्ही म्हणताल सर असं कसं, तर काही असे ऑर्गॅनिझम्स एक्झिस्ट करतात नेचरमध्ये ज्यांच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस खूप छान होतं आणि ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स हू कॅन डू प्रोटीन सिंथेसिस, लाईक त्यांना बल्कमध्ये आपण प्रोड्यूस केलं आणि ड्राय केलं तर दे आर प्युअर प्रोटीन्स. हेच फूड स्पेस ट्रॅव्हलर्सनं पण यूज केलेलं आहे किंवा करतातच. तर पाहूया काय म्हणतात. सो बाय 2050 द वर्ल्ड वुड नीड टू प्रोड्यूस 1250 million tons of meat and dairy product per year to meet global demand of animal derived proteins at certain consumption level. However, growing demand for protein will not be met. ते म्हणतात बघा, डिमांड मेट होणारच नाही सध्याच्या मेथडनं बाय इन्क्रीजिंग मीट अँड डेअरी प्रोडक्ट्स. बिकॉज म्हणजे ते म्हणतात की तुम्ही किती जरी लाईफस्टॉक जनावरं ग्रो केली तुमच्या ह्याच्यामध्ये हजबेंड्रीमध्ये किंवा खूप दूध प्रोड्यूस करायचा प्रयत्न केला तरी ते फुलफिल होणार नाही आहे. तर येत्या 2050 पर्यंत लोकांचं प्रोटीन हंगर कशी सॅटिस्फाय करायची, तर त्यांनी एक लूपहोल हुडकला आहे, दॅट इज सिंगल सेल प्रोटीनचे मेकॅनिझम. तर बघा काय म्हणतात. सो बिकॉज ऑफ द लो एफिशियन्सी ऑफ कन्वर्टिंग फीड टू मीट अँड डेअरी प्रोडक्ट्स, मोर एव्हर ह्युमन पॉप्युलेशन इन अंडर डेव्हलप कंट्री अँड इवन इन डेव्हलपिंग कंट्रीज इज सफरिंग फ्रॉम प्रोटीन मालन्यूट्रिशन. नक्कीच अंडर डेव्हलप कंट्रीज आणि डेव्हलपिंग कंट्रीज. अंडर डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे समवॉट लाईक इंडिया डेव्हलपिंग कंट्रीज आहेत,
आपल्या इथं प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल होतच नाही आहे. टू बी ऑनेस्ट, इफ यू आर टॉकिंग अबाउट प्रोटीन रिक्वायरमेंट, तो एक ऑन एन ॲव्हरेज प्रोटीन रिक्वायरमेंट किती असते प्रत्येक पर्सनची? प्रोटीन रिक्वायरमेंट इज अराउंड 1.5 to 1.8 ग्राम्स पर kg. सो दॅट मीन्स एखादा पर्सन असेल ज्याचं वेट 50 kg आहे, तर त्याला एक ऑन एन ॲव्हरेज 70 ग्राम्स पर्यंत पर डे, नाही नॉट इवन 70 ग्राम्स, 80 to 90 ग्राम्स, 80 to 90 ग्राम्स पर डे प्रोटीन खायला पाहिजे. आता एक ॲव्हरेज अगर अंदाज सांगायला गेलं तर 4 to 5 ग्राम एका अंड्यात असतं, फक्त एका अंड्यात 4 to 5 ग्राम. ठीक आहे, समजा तुम्ही 100 ग्राम चिकन खाताय, सो त्याच्यामध्ये हार्डली तुम्हाला मिळणार आहे 100 ग्राममध्ये 50 हार्डली 50 ग्राम्स ऑफ प्रोटीन मिळणार. म्हणजे तुम्हाला तुमचं डेली रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी एवढं अंडी किंवा एवढे चिकन खायला लागेल. व्हेजिटेरियनवाल्यांचं तर अजून मोठे प्रॉब्लेम्स होऊन जातात, कारण की स्प्राउट्स हायेस्ट प्रोटीन व्हॅल्यू कॅरी करतात व्हेजिटेबल्समध्ये, बट दे आर स्टील नॉट इनफ. तो मग अशा वेळेस प्रोटीन मालन्यूट्रिशन सगळ्यांमध्ये एक्झिस्ट करत आहे, हे लक्षात घ्या. आता त्याला फुलफिल करायसाठी बघा, तो सफरिंग फ्रॉम प्रोटीन मालन्यूट्रिशन रिझल्टिंग इन टू व्हरायटी ऑफ न्यूट्रिशनल डिझिजेस. न्यूट्रिशनल डिझीज होत आहेत, व्हायटमिन डेफिशियन्सीज होत आहेत, प्रोटीन मालनरिशमेंट होते. यंगर किड्समध्ये तुम्हाला प्रोटीन मालन्यूट्रिशनचे काही आजार आहेत जे 11वीला होऊन गेलते, जसं की क्वाशिऑर्कर डिझीज आहे, मॅरास्मस डिझीज आहे. हे सगळे वेगवेगळे न्यूट्रिशनल डिझीजेस होऊ शकतात. सो टू फाईट विथ दिस एफर्ट्स आर अंडरटेकन बाय कन्व्हेन्शनल मेथड्स टू इन्क्रीज. पहिलं कन्व्हेन्शनल मेथड काय आहेत? त्यांनी शेती वाढवली असेल, त्यांनी ॲनिमल हजबेंड्रीमध्ये कोंबड्या वाढवल्या. म्हणजे कन्व्हेन्शनल मेथडमध्ये काय केलं त्यांनी? जनावरं आणि मिल्क प्रोडक्शन वाढवायचा प्रयत्न केला. पण कितीच रेंज असणार, कितीच सॅटिस्फाय होणार तर नाही आहे. तो बघा, पहिले कन्व्हेन्शनल मेथड त्यांनी परफॉर्म केली होती टू इन्क्रीज फूड यील्ड बाय डिफरंट मेथड्स ऑफ क्रॉप इम्प्रूव्हमेंट. क्रॉप इम्प्रूव्हमेंट केलं, बायो फर्टिलायझर्स यूज केले, बायोपेस्टिसाइड्स यूज केले, केमिकल फर्टिलायझर्स यूज केले, हाय यील्डिंग व्हरायटीज पण पेरल्या ग्रीन रेव्होल्युशनच्या वेळेस. पण तरी पण द एफर्ट्स इन अदर डिरेक्शन्स आर ऑल्सो अंडरटेकन इन नॉन कन्व्हेन्शनल वे. आता कन्व्हेन्शनल वेने एवढं सगळं करून पण इनफ आहे का? क्वेश्चन एवढा सिम्पल आहे, इनफ आहे का? तर आन्सर इज नो. तर मग नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे, कन्व्हेन्शनल म्हणजे काय? जुन्या पद्धती. तो जी जनरल पद्धती आहेत त्याच्या पलीकडे जाऊन प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी आपण काही नॉन कन्व्हेन्शनल वेज क्रिएट केले. वन सच वे इज प्रोडक्शन ऑफ SCP, दॅट इज सिंगल सेल प्रोटीन. त्याच्यामध्ये बघूया काय नक्की. तर बघा, सिंगल सेल प्रोटीन इम्पॉर्टन्स ऑफ SCP वॉज रिअलाइज ड्युरिंग World War I. तेव्हा त्यांना रिअलाइज झालं की हे मेथड आहे. तर बघा, सिंगल सेल प्रोटीन रिफर्स टू क्रूड or refined edible protein extracted from pure microbial culture or from dead or dried cell biomass. तर त्यांचं म्हणणं काय? हा पॅराग्राफ खूप महत्त्वाचा होतो की सिंगल सेल प्रोटीन म्हणजे नक्की काय. तर एकतर बघा काय म्हटलं, क्रूड जसे आहे तसे ते ऑर्गॅनिझम्स खाल्ले आपण, पण ते प्रत्येक ऑर्गॅनिझम आपल्याला त्रासच दिला असं काही नसतं. जसं की इकोला आपल्या इंटेस्टाईनमध्ये, लॅक्टोबॅसिलाई फिमेल्समध्ये वजायनामध्ये प्रेझेंट आहे, लॅक्टोबॅसिलस आपल्या कर्डमध्ये प्रेझेंट आहे. सो प्रत्येक ऑर्गॅनिझम आपल्याला त्रासच दिला असं काही नसतं. सो व्हॉट आर दे ट्राइंग? एक तर क्रूड खायचं किंवा रिफाईंड म्हणजे त्याच्यावर प्रोसेस करायचं, त्याचा प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट करायला फ्रॉम प्युअर मायक्रोबियल कल्चर. मायक्रोब्सच म्हणजे युनिसेलर ऑर्गॅनिझम्सच ग्रो केलेत आपण, किंवा मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स ग्रो केलेत, मग त्यांना मारून खावा किंवा त्यांचे ड्राईड सेल बायोमास खावा. त्याच्यामुळे तुमचं प्रोटीन रिक्वायरमेंट काय होणार आहे? फुलफिल होणार आहे. काय होणार आहे? फुलफिल होणार. So microorganisms like algae, fungi, yeast and bacteria have very high protein content in their biomass. नक्कीच. These microbes can grow using inexpensive substrates. Inexpensive म्हणजे खर्च पण नाही आहे. बघा कुठं ग्रो करणार? ॲग्रिकल्चरल वेस्ट वरती ग्रो करा. वूड शेविंग्स, सॉडस्ट, कॉर्न कॉब्स, पॅराफिन्स. कशा करायच्या होती? वूड शेविंग्स, लाकडं कापल्यानंतर त्याचे जर साल राहतील त्याच्यावरती सॉडस्ट असेल, त्याच्यानंतर कॉर्न कॉब्स, ते जे कॉर्न काढून घेतल्यानंतर जे काही राहिला चोथा झाडाचा हार्वेस्टिंग नंतर ते सगळं पॅराफिनवरती ग्रो करा. एनअल्केन्सवरती ग्रो करा. शुगरकेन मोलॅसेस, जे साखरेचा जो गाळ आहे, पाणी आपल्या साखरेचा म्हणण्यापेक्षा आपण शुगरकेनचा जो गाळ आहे त्याला मोलॅसेस म्हणूया. अँड इवन
ह्युमन अँड ॲनिमल वेस्टवरती सुद्धा त्यांना ग्रो करतात. ह्यांना काहीच लागतं, ह्यांना नाही कळत वेस्ट आहे की नाही आहे, ह्यांना फक्त त्यात न्यूट्रिशन दिसतंय आणि न्यूट्रिशन दिसतं तर त्याला यूज करणार, ग्रो करणार. आणि ते ग्रो करत असताना त्याच्यामध्ये काय होणार, प्रोटीन सिंथेसिस करणार ते. आणि प्रोटीन सिंथेसिस जर केलं त्याला ड्राय करून आपण खाऊ शकतो आणि आपली प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल होते. आता बरेच स्टुडंट त्याला असं किळसवाणी बघत असतील, बट ॲज लॉंग ॲज इट हॅज युटिलाइज द ह्युमन वेस्ट, युटिलाइज केलं आहे ह्युमन वेस्ट, त्याच्यावरती राहिलेलं नाही आहे. सो मला त्या किळसायची गरजच नाही आहे त्याच्यावरती. ठीक आहे. इफ समवन आस्क मी सर तुम्ही खाताल का, हा डेफिनेटली खाईल. ॲज लॉंग ॲज आय कॅन फुलफिल माय प्रोटीन रिक्वायरमेंट आय एम ओके विथ इट. फक्त भेटत नाही आहे कुठे. ठीक आहे, पण भेटलं तर बरं होऊन जाईल, प्रोटीनच्या डब्याचा खर्च वाचतो. चला पुढे. नेक्स्ट लेट्स टॉक अबाउट फर्दर पार्ट, की कोणकोणते ऑर्गॅनिझम्स आत्तापर्यंत आपण यूज केलेले आहेत. पहा, तो मायक्रो ऑर्गॅनिझम युटिलाइज. आता मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात काय, त्या घाणीतल्या त्या वेस्टमधलं यूज काय करतात त्याच्याबद्दल बोलू. मायक्रो ऑर्गॅनिझम्स युटिलाइज कार्बन अँड नायट्रोजन प्रेझेंट इन दिस मटेरियल. आणि एकदा कार्बन आणि नायट्रोजन जर यूज करत असतील तर ह्यांच्या कोलॅबरेशननं तुम्हाला अमायनो ॲसिड्स बनवायला काहीच त्रास नाही. ते अमायनो ॲसिड्स बनवतात आणि स्वतःमध्ये मग फर्दर अमायनो ॲसिड्सपासून पुढे जाऊन ते काय करतील, प्रोटीन सिंथेसिस. सो इन दिस मटेरियल अँड कन्वर्ट देम इनटू हाय क्वालिटी प्रोटीन. हे लक्षात घ्या, हाय क्वालिटी प्रोटीन म्हणजे काय, जर त्याच्यामध्ये तुमचे सर्व 20 अमायनो ॲसिड्स कवर होत असतील ना, तर ते हाय क्वालिटी प्रोटीन म्हणतो. आणि त्याच्यामुळं व्हेजिटेबल्समध्ये आपण हाय क्वालिटी प्रोटीन म्हणत नाही, कारण की काही असे अमायनो ॲसिड्स असतात जे तुम्हाला, जसं की मेथ्योनिन, हे प्लांट सिस्टममध्ये खूप कमी प्रमाणात मिळतं, बट मीट सिस्टममध्ये खूप जास्त असतं. आता हे म्हणतात की दिस इज अ हाय क्वालिटी प्रोटीन, याचा अर्थ त्याच्यामध्ये सगळे 20चे 20 अमायनो ॲसिड्स कवर होत असतील. पुढे, सो दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ सप्लिमेंट इन बोथ ह्युमन्स अँड ॲनिमल फीड. बिसाइड्स प्रोटीन, SCP इज ऑल्सो रिच इन व्हायटमिन्स. बघा, तुम्ही नुसतंच प्रोटीन प्रोटीन बोलता, पण व्हायटमिन्स, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणजे विटॅमिन बीचे सगळे टाईप्स, B1, B2, B12, B6, हे सगळे कवर होत आहेत त्याच्यामध्ये. चांगलंच आहे. पुढं मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये. मिनरल्समध्ये आपला सोडियम झाला, पोटॅशियम झाला, कॅल्शियम झाला, हे पण कवर होतं आहे. ओके, गुड. नेक्स्ट, फॅट्स पण असतात आणि इसेन्शियल फॅट्स असतात. त्यामध्ये फॅट तर वाईट असतं, सगळे फॅट वाईट नसतात. ट्रान्स फॅट वाईट असतो, कारण की ट्रान्स फॅट आपला असलाच न्यूट्रिशनला यूज होत नाही लवकर, आणि 2-2 वर्ष ते आपल्या चरबीच्या सेल्समध्ये म्हणजे ॲडिपोसाइट्समध्ये स्टोअर राहतात 2-2, 3-3 वर्ष. तो त्याच्यामुळं ट्रान्स फॅट इज बॅड. आता ट्रान्स फॅट कुठं असतं, जे तळलेल्या गोष्टी असतात ना, म्हणजे जे वडापावची दुकानं म्हणा, समोसाची दुकानं म्हणा, तेच तेल यूज करतात. सो खूप जास्त हीट केल्यानंतर आहे ना, ते हेल्दी फॅट आहे. तुम्ही म्हणता ते खायचं तेल आहे ना, तो सुरुवातीला ते हेल्दी फॅट आहे, पण त्याला मल्टिपल टाइम्स जेव्हा तुम्ही हीट करता त्याचं स्ट्रक्चरल कंपोजिशन चेंज होतं आणि इट बिकम्स अ ट्रान्स फॅट. तो तुम्ही बघताल कुठलाही जो चिप्सचा पुडा असतो ना, सगळ्यात खाली लिहिलेलं असतं ट्रान्स फॅट, कारण की खाली का लिहितात, हे कमर्शियल मेथडॉलॉजी आहे त्यांची, की लोकांनी अवॉइड नाही केलं पाहिजे. सुरुवातीला मस्त एनर्जी, प्रोटीन, निमका, फलाना लिहून ठेवतात आणि शेवटला ट्रान्स फॅट लिहितात. तो खालतून वाचायचं किती ट्रान्स फॅट आहे. ट्रान्स फॅट असेल तर अवॉइड करा, ट्रान्स फॅट असेल तर अवॉइड करा. चला पुढं. सो सिंगल सेल प्रोटीन्स कॅन बी रेडीली यूज्ड ॲज फुडर. फुडर म्हणजे चारा, फॉर अचिव्हिंग फॅटनिंग ऑफ काव्स, जनावरं, पिग्स, इन ब्रीडिंग फिशेस. फिशेसला ब्रीड करण्यासाठी यूज करू शकतो, पोल्ट्रीमध्ये पण यूज शकतो, आणि कॅटल फार्मिंगमध्ये पण यूज करू शकतो. द मायक्रो ऑर्गॅनिझम यूज फॉर प्रोडक्शन ऑफ SCP आर. SCPमध्ये डेफिनेशन यूज करतात एक्झामला. आणि ऑर्गॅनिझम्स फंगायमध्ये कोणतं आहे, ॲस्परजिलस नायगर, ट्रायकोडर्मा विरिडे. यीस्टमध्ये सॅकरोमायसिस सेरेविसिया आणि कॅन्डिडा युटिलिस. अल्गीमध्ये स्पिरुलिना हे सगळ्यात कॉमन आहे, आणि क्लोरेला. स्पिरुलिना इज मोर कॉमन, क्लोरेला इज ऑल्सो मोर कॉमनली यूज्ड. नेक्स्ट आहे बॅक्टेरियामध्ये मिथायलोफॉइलस, मिथायलोट्रॉपस, हे अगेन हायर इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. आणि न्यूली ॲडेड ऑर्गॅनिझम्समध्ये आपल्याला दिलं आहे बॅसिलस मेगास्टेरियम. तो लक्षात ठेवा, याचा चार्ट बनवा. फंगस एक साईडला लिहा, ऑर्गॅनिझमचे ग्रुप एक साईडला लिहा, आणि त्यांच्या एक्झाम्पल्स एक साईडला लिहा. आता लेट्स टॉक अबाउट द ॲडव्हान्टेजेस ऑफ SCP. SCPच्या ॲडव्हान्टेजेसमध्ये बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम हॅव अ हाय रेट ऑफ मल्टिप्लिकेशन. डेफिनेटली हे माहिती आहे ना, सेल डिव्हिजन. जसं की यीस्ट आहे ना, यीस्ट नाही, इकोलाय आपला डिवाइड करतो 20 मिनिट्समध्ये. किती? 20 मिनिट्स. एकाचा 2 20 मिनिटात होतो, समजतं. सो जर एवढा हाय रेट डिव्हिजन मायक्रो ऑर्गॅनिझमचा असेल, पण ऑन द अदर हँड लेट्स से ह्युमन सेल, आपला एखादा डिवायडिंग ह्युमन सेल जर घेतला ना, ते 24 आवर्स घेत आहे. तर ते 20 मिनिटात एकाचं 2 होणार असेल तर ते पटापटा डिवाइड करतील, कमी टाईममध्ये लय जास्त डिवाइड होतील, लय प्रोटीन मास प्रोड्यूस करू शकतात. प्रोटीनच काय, प्रोटीन, विटामिन्स, मिनरल्स, फॅट्स, सगळे इसेन्शियल फूड्स त्याच्यामध्ये ते बनवून घेईल. आपल्याला फक्त काय,
मनावरती कंट्रोल ठेवायचा आहे, किळसायचं नाही आणि खायचं ते, तर आपलं सगळं हिडन हंगर सॅटिस्फाय होऊ शकतं. ठीक आहे, पुढं. सो दॅट मीन्स लार्ज क्वांटिटी, जर पटापटा डिवाइड करतील, लार्ज क्वांटिटी ऑफ बायोमास कॅन बी प्रोड्युस्ड इन अ कम्पॅरेटिव्हली शॉर्ट ड्युरेशन. नक्कीच आपल्याला तेवढंच सगळं न्यूट्रिशन नॉनव्हेज खाल्ल्याने मिळेल. ठीक आहे ना, चिकन खाल्ल्यावर मटन खाल्लं तर त्याच्यामध्ये होऊ शकतं, पण ते चिकन किंवा मटन आपल्याला एका ॲडल्ट कोंबडीपासनं किंवा आपण म्हणूया की गोटपासनं मिळणार आहे, राईट. बट त्याला त्या ॲडल्ट एजला यायला कितीतरी वर्ष लागणार, मग तो आपल्याला जेवण देणार आहे. त्यापेक्षा काही दिवसांमध्ये आपल्याला प्रोटीन बनवून देतं. क्रॉपचं पण तेच आहे, तुम्ही सीड्स खाता, ठीक आहे ना, वाटाणा खाताय, हरभरा खाताय, त्याच्यानंतर मका खाताय, हे सगळं, पण त्यांना एक सीझन लागतो ग्रो करायला. पहिलं ते स्वतःचं जुवेनाईल फेज संपवतील, मग रिप्रोडक्शन करतील, मग त्याच्यावरती डेव्हलपमेंट होणार आणि मग ते सीड्स देतात, मग ते खाणार. किती वेळ लागतोय. हे काही दिवसांमध्ये एवढा मास इनफ बनेल की आपल्या एखाद्या क्रॉप फील्डचं सगळं प्रोटीन मास कव्हर करून घेईल. सो इन फ्युचर ह्याचं खूप जास्त रिक्वायरमेंट वाढणार आहे. सो द मायक्रोब्स कॅन बी इझिली जेनेटिकली मॉडिफाईड. आपण जेनेटिक मॉडिफिकेशन्स करून अजून त्यांना इम्प्रोवाइज करू शकतो टू व्हॅरी अमायनो ॲसिड कंपोजिशन. दे हॅव हाय प्रोटीन कंटेंट. ऑलमोस्ट त्यांचं बॉडी वेट बाय वेट बघा, 43 to 85% वेट बाय वेट. म्हणजे ते म्हणतात की 100 ग्राममध्ये 43 ते 85 ग्राम तुम्हाला प्रोटीन मिळू शकतं, कारण की वेट बाय वेटचा रेशो आहे. वेट बाय वेटचा रेशो पर पर्सेंटमध्ये 43 to 85% मला प्रोटीन मिळणार. अ ब्रॉड व्हरायटी ऑफ रॉ मटेरियल इन्क्लुडिंग वेस्ट मटेरियल्स कॅन बी यूज्ड. आता फायदा, वेस्ट मटेरियल वापरतो तर वेस्ट पण नाही क्रिएट होणार, राहणार नाही आहे, म्हणजे ते डंप होऊन घाण होऊन लोकांना इन्फेक्शन पण नाही होणार स्प्रेड, कारण की त्याला कोणी खाऊन टाकला आपल्या SCPच्या ऑर्गॅनिझम्सना. सो दिस ऑल्सो हेल्प्स इन डिक्रीजिंग द नंबर ऑफ पोल्युटंट्स कमी होणार. SCP सर्व्स एज अ गुड सोर्स ऑफ व्हायटमिन्स, अमायनो ॲसिड्स, मिनरल्स अँड क्रूड फायबर्स. पण त्याच्यामध्ये खूप बेनिफिट्स आहेत. स्टार मार्क करायला एक्झामला विचारू शकता. ठीक आहे, तो आता आपला SCP क्लिअर आहे. आता लास्ट पार्ट आपल्या प्लांट ब्रीडिंगचा. कशाचा? प्लांट ब्रीडिंगचा आपला हा लास्ट पार्ट असणार आहे. ठीक आहे, लेट्स सी. मिनटं बेटा, सो इट्स जस्ट हाफ एन आवर राईट नाव. पण अजून थोडा वेळ घेऊया, ज्याच्यानंतर मला वाटतं वी हॅव एन ॲनिमल हजबेंड्री का सेक्शन. प्लांट ब्रीडिंग संपल्यानंतर ॲनिमल हजबेंड्री आपण स्टार्ट करूया. ॲनिमल हजबेंड्री झाल्यानंतर मायक्रोब्स ह्युमन वेलफेअर आहेत, तर तो एक सेक्शन पण आपल्याला बघायचा आहे. सो लेट्स सी. तो सगळ्यात पहिला काय आहे? बायोफॉर्टिफिकेशन. तो बायोफॉर्टिफिकेशनचा अर्थ काय असतो? इट इज अ मेथड इन विच क्रॉप्स आर ब्रीडेड और प्रोड्यूस्ड फॉर हॅव्हिंग हायर लेवल ऑफ व्हायटमिन्स, मिनरल्स अँड. तो समजा एक ह्याचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आई आपल्या घरी मेथी बनवते. हां, तो मेथी बनवत असताना आई काय फक्त मेथीचा पाला घेते, त्यात पाणी टाकते, शिजवते, देते का आपल्याला जेवायला? नाही. त्यात डाळ टाकेल, त्यात मिरच्या टाकेल, त्याच्यामध्ये जिरी मोहरी अमुक तमुक टाकेल त्याच्यामध्ये. ही प्रोसेस झाली फॉर्टिफिकेशन, ज्याच्यामुळं जे मेथी सॅटिस्फाय नाही करणार रिक्वायरमेंट डाएटची, ते बाकीच्या गोष्टी करतात. बरं, ते आपण फक्त मेथीचे पाला खातोय का? नाही, चपाती बरं लावून खातोय. तो हे काय होतं? हे फॉर्टिफिकेशन म्हणजे न्यूट्रिशनल एनरिचमेंट करणं. पण आता तुम्हीच विचार करा, हे वरनं ॲडिटिव्स, हे छान छान ॲडिटिव्स प्रत्येक पर्सन आपल्या इंडियातला एफोर्ड करू शकतो. पण जर आपण जेनेटिकली किंवा ब्रीडिंगच्या मेथडनं त्या आपल्या मेथीच्या झाडाला बेटर क्वालिटी ऑफ अमायनो ॲसिड्स, बेटर क्वालिटी ऑफ विटामिन्स, मिनरल्स आपण जेनेटिकली इम्प्रूव्ह केले, तर फक्त मेथीचा पाला जरी खाल्ला तरी सॅटिस्फाय होतं आहे. एवढं सगळं आईला ॲड करायची गरज पडणार नाही. तर हे जे लाईक जेनेटिक लेवलला जो आपण बदल आणतोय ना, मग ते बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं असो किंवा ब्रीडिंगच्या मदतीनं असो, जर आणतोय आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल एनरिचमेंट होतीये, तर दॅट फिनॉमिना इज कॉल्ड एज बायोफॉर्टिफिकेशन. So it also can be achieved by supplementing nutrients from outside besides breeding. Due to this, problem of malnutrition can be overcome. मग ह्याच्यामध्ये malnutrition can be overcome म्हणजे सॉल्व्ह झाली malnutrition. न्यूट्रिशनची कमतरता म्हणजे काय? मालन्यूट्रिशन म्हणजे काय? मालन्यूट्रिशन. तो मालन्यूट्रिशन आपण काय करू शकतो? ह्याच्यातून सॉल्व्ह करू शकतो. लक्षात थोडा. आता फॉलोइंग ऑब्जेक्टिव्स वर कन्सिडर्ड. आता ऑब्जेक्टिव्स काय आहेत बायोफॉर्टिफिकेशनच्या?
प्रोटीन कंटेंट जास्त असला पाहिजे आणि क्वालिटीही जास्त असली पाहिजे. सगळे अमायनो ॲसिड्स कव्हर झाले पाहिजेत आणि त्यातली त्यात जास्त पाहिजेत. नेक्स्ट, ऑइल कंटेंट अँड क्वालिटी, चांगले फॅट्स असले पाहिजेत, वाईट फॅट्स नको आहेत. ठीक आहे ना. हाय डेन्सिटी लिपिड्स असतात, लो डेन्सिटी लिपिड्स असतात, तर आपल्याला हाय डेन्सिटी लिपिड्सची गरज असते. नेक्स्ट, व्हायटमिन कंटेंट, ह्याच्यात क्वालिटी काहीच नसते, सगळे व्हायटमिन्स कव्हर झाले पाहिजे. सो जास्तीत जास्त व्हायटमिन्स पाहिजेत. मायक्रोन्यूट्रियंट कंटेंट असला पाहिजे, त्याची क्वालिटी पण पाहिजे. म्हणजे काय, सोडियम तर सोडियम पाहिजे, जे जे लागतं ते सगळं कव्हर झालं पाहिजे. असं नाही फक्त थोडं सोडियमच आहे थोडं जास्त पोटॅशियम, असं नाही, सगळे मिनरल्स कव्हर झाले पाहिजे. ठीक आहे. तो बघा, बायोफॉर्टिफिकेशन कॅन बी अचीव्ड थ्रू कन्व्हेन्शनल, एकतर कोणती मेथड आहे, कन्व्हेन्शनल ॲज आय सेड. दुसरी कोणती आहे, बट इट ऑल्सो कॅन बी अचीव्ड थ्रू RDNA टेक्नॉलॉजी. म्हणजे जेनेटिक मॅनिप्युलेशन करणार आपण, सायंटिस्ट लोकांनी आपल्याला ऑर्गॅनिझमच्या DNA ला छेडछाड करायची टेक्निक दिली आहे आता. पीटर लोबॅन, हर्बर्ट बॉयर, स्टॅनली कोइन अशा नावाचे सायंटिस्ट लोक होते, ज्यांनी पहिल्यांदा एका बॅक्टेरियाचा DNA कट करून दुसऱ्या बॅक्टेरियाचा DNA त्याच्यामध्ये ॲड केला होता. म्हणजे आता आपण मॅन्युअली ठरवून ऑर्गॅनिझमच्या DNA मध्ये काय करू शकतो, छेडछाड करू शकतो. जर आपण चांगला DNA दिला त्या प्लांटला असा DNA दिला ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट वाढलं, मायक्रोन्यूट्रिएंट कंटेंट वाढलं, व्हायटमिन कंटेंट वाढलं, तर आपलाच फायदा आहे ना. सो बायोफॉर्टिफिकेशन दोन मेथड आहेत. कन्व्हेन्शनल मेथड आहे ज्याच्यात दोन चांगले कॅरेक्टर्सवाले त्यांना सोबत आणलं, ब्रीड केलं आणि एक असा प्लांट बनवला जो दोन्हीचा कॅरेक्टर कॅरी करतो, कन्व्हेन्शनल ब्रीडिंग. दुसरं, ते होतच नाही, ट्राय करतोय पण होतच नाही, मग शेवटी काय करायचं, DNA कट करायचा, ॲड करून टाकायचं. समजलं. आता ह्याचं एक एक्झाम्पल आपल्याला त्यांनी दिलं असावं, बघूया काय, लक्ष द्या. सो सम एक्झाम्पल्स ऑफ बायोफॉर्टिफिकेशन. पहिलं, fortified maize having twice the amount of amino acid, lysine and tryptophan. So पहिले एक्झाम्पल बायोफॉर्टिफिकेशन. पहिले एक्झाम्पल बायोफॉर्टिफिकेशनचं इज fortified maize. fortified maize त्याच्यामध्ये there is twice amount of lysine and tryptophan. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ॲटलास 66, हे व्हीटची व्हरायटी आहे. ॲटलास 66 कशाची व्हरायटी, व्हीट. त्याच्यामध्ये बेनिफिट बघा बरं काय झालेलं आहे. ॲटलास 66 हॅज हाय प्रोटीन कंटेंट. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे हाय प्रोटीनचं. नेक्स्ट आहे पुढचं एक्झाम्पल आहे फॉर्टिफाईड आयरन फॉर्टिफाईड राईस. ह्याच्यामध्ये आयरन कंटेंट वाढला असणार आहे, तर किती टाइम्स दिले त्यांनी सांगितलं. तो नॉर्मल राईसपेक्षा देर इज 5 times than normal rice. That is iron. Iron is 5 times more than the normal rice. Next example बघा, vegetable crops like carrot, spinach have more vitamin A and minerals. So fourth example is of carrot and spinach. ह्यांच्यामध्ये काय सांगितलं, there is high vitamin A minerals. Fine. Next, vitamin C enriched bitter gourd and tomato been developed by IARI. IARI, that is Indian Institute of Agricultural Research, Agricultural Research Institute असं आहे ते, Indian Agricultural Research Institute. ह्यांनी बिटर गोड म्हणजे भोपळ्याची फॅमिली आणि सोबतच टोमॅटोमध्ये कशाचं कंटेंट वाढवलेलं आहे. दे हॅव इन्क्रीज्ड विटामिन सी इन देम बाय कन्व्हेन्शनल ब्रीडिंग और व्हॉट और जेनेटिक इंजिनिअरिंग. आता हे झालं तुमचं कन्व्हेन्शनल मेथड, पण RDNA टेक्नॉलॉजीच्या मदतीनं स्पेसिफिकली त्यांनी एक छान एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्या बुक्समध्ये. RDNA टेक्नॉलॉजीच्या मदतीनं त्यांनी एक गोल्डन राईस प्रोड्यूस केला आहे. काय प्रोड्यूस केला आहे, गोल्डन राईस. त्या गोल्डन राईसमध्ये
विटॅमिन ए खूप जास्त वाढवलेला आहे, विटॅमिन ए जास्त वाढवलेला आहे. आणि ते आपण डॅफोडिल आणि कॅरेट काय म्हणलोय, तो राईसमध्ये आपण कुणाचा DNA ॲड केलाय, कुणाचा DNA ॲड केलाय, डॅफोडिल फ्लावरचा प्लांट आणि सोबतच आपण कॅरेटचं. त्यांचे काही जीन्स घेतलेत, अख्खा DNA ॲड केला, काही जीन्स घेतलेत आणि राईसच्या DNA मध्ये ॲड केलेत आणि गोल्डन राईस प्रोड्यूस केला. तर ॲक्च्युली गोल्डन राईस पिवळा दिसतो. ठीक आहे, काही लक्षात, होप क्लिअर आहे. तो हे झालं आपलं प्लांट ब्रीडिंगचं पूर्ण कंप्लीट एंडिंग. आय होप सगळ्यांना कळलंय. प्लीज मेक शुअर जिथं तुम्हाला कुठं काय असं इन्फॉर्मेशन दिसतं एक चार्ट बनवता, बिकॉज इट इज हायली इम्पॉर्टंट फॉर MCQs, हायली इम्पॉर्टंट फॉर. ओके, सो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करूया, ॲनिमल हजबंड्री स्टार्ट. ओके, बाय.